3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक आंबा महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी बाप्पाला 7000 आंब्यांची आकर्षक आरास करत महानैवेद्य दाखवण्यात आला। तसंच या निमित्ताने मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली आहे। अक्षय तृतीयेचं औचित्य साधत श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आलेल्या आभूषणांचा लिलाव आज सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आला। दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा लिलावात प्रतिसाद पाहायला मिळाला आणि या एकंदरीत सगळ्याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव आज पार पडतोय। आपण पाहू शकतो जे वर्षभरात बाप्पाला आपले भाविक दागिने अर्पण करतात, आपली इच्छापूर्ती झाल्यानंतर हे दागिने अर्पण केले जातात, त्या दागिन्यांचा लिलाव आज मंदिर न्यासाकडून होताना आपल्याला पाहायला मिळतो। वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आता जर आपण पाहू शकतो, हे कॉइन्स आहेत, ते छोटे छोटे कॉइन्स आपली इच्छापूर्ती झाल्यानंतर भक्तांनी बाप्पाला केलेले। तर मोदकही आपल्याला पाहायला मिळतात, छोटे छोटे मोदक आहेत। एक भावना म्हणून घेतली, एक श्रद्धा म्हणून घेतली, जे बाप्पावर श्रद्धा आहे। एक हिंदू समाज जागृतीसाठी अशी भावनाजीवर बाप्पावर खूप श्रद्धा आहे म्हणून इथून लांबवरून 1000 किलोमीटरवरून इथून दर्शनासाठी आलो। मला खरं रिंग वगैरे असं काहीतरी बघायचं आहे किंवा वाळत भेटलं तरी पण मी घेणार आहे। हो हो, बाप्पाच्या येस येस शुअरली। अनेक भाविक जे आहेत ते इथे येत आहेत, दागिने बघतायत, दागिने घेतायत आणि हे दागिने त्यांना दिल्यानंतर त्याचं बिलही त्यांना मिळतं। एकूण त्याची काय किंमत आहे हे सगळं डिटेल्स जे आहेत ते दिल्या बिलवर असतात आणि म्हणून ह्या दागिने घेण्यासाठी भाविकांची गर्दी सातत्याने वाढतानाच पाहायला मिळते। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात आंब्यांची आकर्षक आरास मांडण्यात आली आहे। तुळजाभवानीला आज शिवकालीन अलंकार देखील परिधान करण्यात आले। शिवकालीन अलंकार पूजा मांडण्यात आल्यानं देवीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांनी देखील तुळजापूरमध्ये गर्दी केली आहे। भाविकांना तुळजाभवानीचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी मंदिर संस्थांच्या वतीने देखील जय्यत अशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।